शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं महामानव शिक्षणतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आपण ऐकलं असेल, वाचलं असेल, किंबहुना त्याचा प्रत्यय देखील आपल्याला जीवनात आला असेल. कारण की शिक्षणाचं महत्त्व विशद करताना ते वाक्य फेमस झालेलं आहे अलीकडे. मात्र आपण आज रोजी 21व्या शतकामध्ये आहोत आणि 21व्या शतकामध्ये शिक्षण घेऊन, उच्च शिक्षण घेऊन जे काही तरुण आहेत, जेव्हा ते मार्केटमध्ये येतात तेव्हा त्यांना खरंच त्या शिक्षणाचा उपयोग होतो का, असाच एक प्रत्यय आलेला आहे. वर्धा जिल्ह्यातील जे ज्यांचं मूळ गाव आहे आर्वी येथे आणि सध्या ते वाशिम येथील एका संस्थेमध्ये कार्यरत आहेत, प्रतीक शुक्ला. त्यांनी आपले शैक्षणिक दस्तावेज विक्रीसाठी काढलेले आहेत. प्रतीक शुक्ला सर माझ्यासोबत आहेत, जे महात्मा गांधीजींच्या गावातून येतात. सेवाग्राम या ठिकाणाहून महात्मा गांधीजींनी नई तालीमचा पुरस्कार केला होता. कारण की शिक्षण हे भाकरी देणारं असावं, युवकांच्या हाताला काम देणारं असावं, त्यांचे कौशल्य विकसित करणारं असावं, अशा भूमिकेचा पुरस्कार महात्मा गांधीजींनी शिक्षणासाठी केला होता. त्याच वर्धा जिल्ह्यामधून तुम्ही येतात शुक्ला सर, आणि आयुष्यभर तुमचे कमावलेले शैक्षणिक दस्तावेज तुम्ही विक्रीसाठी काढलेले. काय एवढे हताश झालात आणि का हा निर्णय तुम्हाला घ्यावासा वाटला? 24 नोव्हेंबर 1987 सेवाग्रामला माझा जन्म झाला आणि 24 नोव्हेंबर 2025 ला मी पूर्ण 38 वर्षाचा झालो आणि मी खुल्या प्रवर्गात मोडत असल्यामुळे मला आता शासकीय शिक्षक भरतीची परीक्षा समोर देता येणार नाही. शिक्षकच किंवा इतरही परीक्षा परंतु माझा जो मेन उद्देश होता, जे काही माझं शिक्षण झालेलं आहे हे माझं शिक्षण क्षेत्रामध्ये झालं असल्यामुळे मला शिक्षकच बनायचं होतं. त्याच्यामुळे मी इतर परीक्षांचा विचार केला नाही. मला जर इतर परीक्षांचा विचार करायचा असता तर मी साधं BA ग्रॅज्युएट करून होऊ शकलो असतो. मात्र मला शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी घडवायचे होते, देश घडवायचा होता. शिकत असताना मला नेहमी वाचनातून गेलं की देशाचे आधारस्तंभ हे शेतकरी आणि जवान असतात. शिकता शिकता मला उलगडा झाला की 3 आधारस्तंभ आहे या देशाचे. एक शेतकरी जो आपल्याला जेवायला देतो, दुसरा आहे जवान जो आपलं रक्षण करतो, आणि तिसरा आहे तो शिक्षक जो आपल्याला जीवन पद्धती शिकवतो, वेगवेगळ्या अनुभवांतून आपलं व्यक्तिमत्व घडवतो. कोणकोणते तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे शिक्षण काय झालं तुमचं आजवर? सर, माझं शिक्षण आहे DED, BA BEd, MA राज्यशास्त्र, MAd, आणि मी राज्यशास्त्रामध्ये PhD अपियर आहोत. सोबतच मी महाराष्ट्र TET पात्रता परीक्षा सुद्धा उत्तीर्ण आहोत आणि सोबतच मी क्राफ्ट टीचर DED सुद्धा डिप्लोमा केलेला आहे. म्हणजे काही वर्षांना शुक्लाजी डॉक्टर शुक्ला होणार आहे? हा, येणाऱ्या एखाद वर्षात मी डॉक्टरेट नक्की होणार. कारण हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, त्यांनी स्वतः करायचं होतं पण ते करू शकले नाही. बालपणातच ते गेले. अत्यंत संघर्षातून मी. मग आता हे जे डॉक्युमेंट जे तुम्ही विक्रीसाठी काढलेत, कोण तुमचे डॉक्युमेंट घेईल, कसं तुम्ही विकायला काढलेत? शासनाला माझं थेट आव्हान आहे की महाराष्ट्र शासनाने या डिग्र्या माझ्या विकाव्या आणि एक मुस्त रक्कम अदा करून, जेणेकरून माझं म्हातारपणापर्यंतचं आयुष्य सुखाने मला जगता येईल, याकरिता मी हे पाऊल उचललेलं आहे. म्हणजे अत्यंत हताश होऊन मी हे पाऊल उचललेलं आहे. हे शिक्षण घेण्यासाठी, जे पदव्या मिळवण्यासाठी जे काही कष्ट तुम्हाला घ्यावे लागले, जे काही खर्च आला, किंवा तुम्ही नाही तर असे लाखो तरुण आहेत, ते पैसे तुम्ही शासनाला मागताय आता या बदल्यात? बिलकुल, कारण मला पुरेशा शिक्षक भरतीच्या संध्या मिळालेल्या नाही, फक्त 3च मिळालेल्या आहेत. रिटायरमेंटच्या तुलनेत दरवर्षी जर शिक्षक भरती झाली असती, मला 8-10 संध्या मिळाल्या असत्या, तर मी कदाचित महाराष्ट्राच्या एखाद्या शासकीय शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो असतो. खाजगी क्षेत्रात बी चांगलं चालू आहे तुमचं जर रेकॉर्ड बघितला समजा तर आहे ना. मला 14 वर्षापासून, मी वयाच्या 24 वर्षापासून या खाजगी शाळांमध्ये काम करतो आहे. या डॉक्युमेंटचा या क्षेत्रात काही काम नाही का, असं वाटतं का? काम आहे, पण आमचं जे नोकरी जी आहे ही रिटायरमेंट पर्यंत आम्ही एका शाळेत करू याची शाश्वती नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाप्रमाणे 1, 2, 3, 4, 5 वर्षामध्ये आम्हाला सतत सोडावं लागतात. मी आतापर्यंत 4 ते 5 शाळांमध्ये काम करून थकलेलो आहो. शेवटी आराम गैराम, बस हेच आहे. आता उद्या मुख्यमंत्री महोदय वाशिमला येत आहेत, त्यांना काही मेसेज तुम्हाला लिहायचा आहे? वाशिम मध्ये येत असताना त्यांना मला फक्त एकच कडकडीची विनंती आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्ही आमच्या शिक्षकांसाठी काहीतरी करावं, जेणेकरून माझ्यासारखे तरुण भविष्यात हतबल होऊ नये. आज मी एकटा आहे, समोर लाखो विद्यार्थी माझ्यासारखा निर्णय घेतील, तेव्हा सरकारचे डोळे जर उघडत असेल तर काही शक्य नाही. काय काय चुकलं आहे शासनाचं? काहीतरी निवृत्तीचं जे काही धोरण आहे किंवा मग कंत्राटीचं धोरण आहे, काय काय वाटतं तुम्हाला? बघा, कुठलंही सरकार आतापर्यंत शिक्षण क्षेत्राशी उदासीनच आहे. रेग्युलर भरती प्रक्रिया त्यांनी रिटायरमेंटच्या तुलनेत
हे सर्वात कारण आहे. त्याच्यानंतर कंत्राटी शिक्षक भरती, दिवसेंदिवस उघडणाऱ्या प्रायव्हेट शाळा या माध्यमातून सुद्धा सरकारी शिक्षक भरतीला कीड बसलेली आहे, होऊ शकलेल्या नाही. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कुठल्याच सरकारची खाजगी शाळांमुळे तरी काही प्रमाणात या बेरोजगारीचं समजा नियमन झालं, पण त्याची जी मिळकत आहे त्याचं जे जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणायला हरकत नाही, परंतु जे आम्हाला रिटायरमेंटची जी शाश्वती जी सरकारी नोकरी म्हणून मध्ये मिळते शिक्षक म्हणून, ती खाजगी शाळेमध्ये मिळत नाही. तुम्ही जॉईन झालं एरी पण ते ओपीएस तर बंदच आहे ना मग. ठीक आहे ना, ओपीएस जरी बंद असली तरी आम्हाला 58व्या वर्षापर्यंत जे काही आम्हाला जे वेतन मिळणार आहे, जे मला वेतन मिळू शकते, त्याच्यातून मी माझा भविष्याचा विचार करू शकतो. मला कोणीही काढू शकत नाही केव्हाही. त्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. मला त्याच्या मिळकतीचा फायदा माझ्या कुटुंबाला पोहोचण्यासाठी होऊ शकतो. मेन म्हणजे मी सुखी राहू शकतो. शेवटची संधी तुमची कुठली हुकली आता? ही अलीकडे केव्हीएस काहीतरी तुम्ही बोलला होता. हा, आता केंद्रीय विद्यालयाची नुकतीच जाहिरात आली. त्या केंद्रीय विद्यालयाच्या जाहिरातीमध्ये मी शिक्षक पदाकरिता पात्र आहोत, पीजीटी पॉलिटिकल सायन्स. मात्र तिथे पीजीटी पॉलिटिकल सायन्सचं पद नाही आहे. मी सीटेट नसल्यामुळे मी टीजीटी मध्ये पात्र नाही. मात्र मी प्राचार्य आणि उपप्राचार्य या 2 पदाकडे माझा व्यावसायिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मी पात्र आहोत. सोबतच मला सीबीएसई शाळेचा अनुभव असल्यामुळे सुद्धा मी पात्र होऊ शकतो. मात्र केव्हीएस भरतीमध्ये प्रायव्हेट शाळेचा अनुभव ग्राह्य धरत नसल्यामुळे मी सुद्धा ती संधी सुद्धा माझी हुकलेली आहे. प्रायव्हेट शाळेचा त्यांना अनुभव नको, मग सरकारी शाळेचा जो अनुभव व्यक्ती ती नोकरी सोडून कशाला त्या मागे लागेल? बिलकुल जाणार नाही, कारण त्यांनी ऑटोनॉमस शाळेचा अनुभव मागितलेला आहे. सरकारी शाळेचा हा निकष चुकीचा, हा निकष दुरुस्त करावा. आमचं युडायस मध्ये सुद्धा नाव आहे, सीबीएसईच्या ओएसिस पोर्टल मध्ये सुद्धा आमचा अनुभव गणला जातो. मग आम्ही त्याच्यातून बाहेर का, हा माझा केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला दोघांनाही माझा प्रश्न आहे. शुक्ला सर, तुमचा हा जो काही निर्णय आहे डॉक्युमेंट विकण्याचा, तुमच्या एकंदरीत अनुभवावरून, शिक्षणावरून आणि एकंदरीत या जे काही घटना घडल्या अलीकडे त्याला तो लागू देखील पडतो. अलीकडे शासनाने जे काही भरतीचं धोरण राबवलेलं आहे, कंत्राटी भरती सर्रास होत आहे आणि त्यामध्ये देखील जर एखादं परमनंट पोस्ट असेल तर त्या आस्थापनामधील अनुभवी उमेदवार किंवा निवृत्त झालेले उमेदवारांना ते प्राधान्य देतात. मला सांगा, 60-65 वर्ष त्यांनी नोकरी केली, पैसे कमावले, ध्येय त्यांचे पूर्ण केले, पुन्हा सरकार त्यांना संधी देऊ पाहते. नौक्याने कुठे जायचं? याने बेरोजगारी निश्चितच वाढेल. म्हणजेच काय, शुक्ला सरांचा हा एकट्यांचा निर्णय नाही, तर ही समस्या एकंदरीत या पिढीची आहे. सुशिक्षित बेरोजगार जे उच्च शिक्षण घेऊन आज रोजी नोकरीच्या मागे कुठेतरी वाटतं. आता हे देखील बेरोजगार नाहीत, यांनी देखील चांगलं काम केलेलं आहे. गलेलट्ट पगाराची नोकरी देखील खाजगी क्षेत्रामध्ये त्यांना उपलब्ध करता येते, किंबहुना ती आहे. मात्र एक स्वप्न असतं प्रत्येकाचं की शासकीय सेवेत भरती होऊन कुठेतरी आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात. मात्र प्रतीक शुक्ला हे फक्त एक प्रातिनिधिक स्वरूप आहे, जे या लाखो युवकांचं ते नेतृत्व करतात. अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी वस्तुकुलम लाईव्हला युट्यूबवर सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू.